सर्वेऽपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्। नमस्कार मंडळी. या महिन्याच्या भेटू आनंदेच्या या सभेमध्ये मी आशा रेवणकर आपण सर्व उपस्थितांचे अतिशय आनंदाने स्वागत करते. मंडळी, प्रत्येक महिन्यात आपण एका विदुषी शुभार्थींना भेटत असतो. आज आपली भेट होत आहे आसावरी जोशी यांच्याशी. त्यांची आणि माझी भेट FTIIच्या रेडिओ स्टेशनवरती झाली. तेव्हा त्यांच्याकडे पाहून आणि त्यांचा हसरा चेहरा बघून मला कळेना की या शुभार्थी आहेत की शुभंकर आहेत. इतक्या अगदी व्यवस्थित तयारीने आल्या होत्या आणि अपिअरन्स पण अतिशय फ्रेश वाटत होता. आणि मला एकेकाळची देविका राणी आठवली. म्हटलं ती असती तर लाजून गेली असती यांना बघून. इतकं सुंदर व्यक्तिमत्व आणि तितक्याच कर्तबगार महिला आणि वेगवेगळ्या कला असलेल्या अशांना आपण आज भेटणार आहोत. त्यांच्याबद्दल जाणून घेऊया आणि मग पार्किन्सन्सवर त्यांनी कशी पकड मिळवली आहे, त्याला वाढू न देता कशा ते छान जगत आहेत, हे सगळं आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. आसावरी ताई, हो. आपण सुरुवात करताना हा, तुमच्या शिक्षणापासून करूयात का? आधी चालेल, तुम्ही चालेल. सांगा तुम्ही कुठले आहात. चालेल, हा काहीच हरकत नाही. हा नमस्कार, मी आसावरी जोशी. मी पुण्याला कर्वेनगरमध्ये राहते आणि माझा मुलगा डहाणूकरमध्ये राहतो. तर मी एवढी टेक्नो सॅव्ही नसल्यामुळे आज मुलाकडे आली आहे आणि त्यांनी सेटअप करून दिलाय आणि तिथून बोलतीये मी. तर थोडक्यात मला 3 मुलं आहेत. 1 मुलगी आणि 2 मुलगे. तर 46, 48, 53 या वयाची 5 नातवंड आहेत मला. आता मी माझ्याबद्दल बोलते, माझं शिक्षण वगैरे. तर मी MA BEd आहे. MA हिंदी लिटरेचरमध्ये केलं आहे. कारण माझं लहानपण मध्य प्रदेश राजस्थानच्या बॉर्डरवर असलेल्या भवानी मंडी नामक गावात गेलं. तिथे माझ्या आजोबांची शेती जहागीरदारी होती. त्याच्यामुळे माझं हिंदी माध्यमात शिक्षण झालं. तर ते स्टेशन युनिक आहे की तिकीट देणारा मध्य प्रदेशमध्ये वसतो, घेणारा राजस्थानमध्ये. अशी ह्या गमतीचा भाग आहे हा, बाकी काही नाही. तर माझं हिंदी मीडियममध्ये शिक्षण झालं आणि नंतर मग आम्ही मध्य प्रदेशच्या भागात राहत होतो. 100 घरांची वस्ती होती. त्याच्यामुळे पुढचं कॉलेजचं शिक्षण मग मी एक्सटर्नलच केलं. 1 वर्ष होते हॉस्टेलमध्ये अनुभव घ्यायला. पण मग उज्जैनहून केलं. उज्जैनच आम्हाला सगळ्यात जवळ आणि हॉस्टेलची सोय असणारं होतं. आणि माझा भाऊ पण तिथे शिकत होता. तर उज्जैन विक्रम युनिव्हर्सिटीतून मी MA केलं हिंदी लिटरेचरमध्ये. आणि पुण्यात लग्न झाल्यावर टिळक कॉलेजमधनं BEd केलं. तेव्हा माझे हिंदी आणि हिस्ट्री हे मेथड्स होत्या. आणि मला तिकडे राहिल्यामुळे म्हणजे शुद्ध होती भाषा, कारण आई वडील स्ट्रिक्ट असल्यामुळे घरात मराठीच बोलायचं असा दंडक होता. जरा राग यायचा तेव्हा, पण नंतर कळलं की किती फायदा झाला त्याचा. पण लेसन घेताना ततफाफ व्हायला नको, एवढं फ्लुएंट टेक्निकल शब्द येत नाहीत काही. तर म्हणून मग मी हिंदी मीडियमच्या शाळा कॅम्पमधल्या वगैरे लेसनसाठी घेतल्या. आणि पेपर तर सगळे ह्याच्यातनंच लिहिले, मराठीतनंच. तेवढं जमलं.
पण मग त्या शाळा घेतल्यामुळे माझं हिंदी तर काय बोलीभाषा आणि शाळेतली भाषा असल्यामुळे फ्लुएंट होती. म्हणजे असा अनुवाद मराठीत विचार करायचा, हिंदीत ट्रान्सलेट करायचं असं नव्हतं. मग माझ्या गाईड सगळ्यांना की जोशी मॅडमचे लेसन बघायला या असं सांगायचे. पण मुलगी माझी लहान होती त्याच्यामुळे मी कसंबसं बी.एड केलं. पण चांगले मार्क मिळाले आणि मेन लेसनच्या जोरावर मी होऊन गेले चांगल्या प्रकारे पास. तर खूप मग छान. हां. ते नंतर छान मी वाटलं म्हणजे धडपड करत हो, शिकलात. धडपड करत. हा पण देवाची साथ प्रत्येक वेळा मला मिळाली. हा नशिबाची म्हणजे कुठली एक बाजू लंगडी असली ती तर दुसरी स्ट्रॉंग असते. जसं आपल्या पंचेंद्रियांचं असतं तसंच आहे थोडं. तर मग नंतर बी-एड झाल्यावर मी 1-2 वर्ष नोकरी केली. 1 वर्ष मुंबईला केली इंग्लिश मीडियम शाळेत. तिथे अच्छा. मी हिंदी, मराठी, इंग्लिशचे शब्द, समानार्थी शब्द देऊन त्यांना 5वीत, 6वी, 7वी असे वर्ग घ्यायची. हं. आणि मग पुण्यालाही लिव्ह वेकन्सीवर नोकरी केली. पण मग नंतर हे दोघं मुलगे झाले आलोक आणि अनिरुद्ध. तर मग मला घरातून फारसा पाठिंबा नव्हता नोकरीला आणि तेव्हा डे केअर पण चांगली नव्हती. त्याच्यामुळे मग मी नोकरी मला सोडावी लागली आणि मग पुन्हा मी प्रयत्न केला नाही नोकरीचा. हं, हं, हं. मग मुलांच्या संगोपनात 1-2 वर्ष गेली. मग तरी असं शांत बसायचा स्वभाव नाही. तर घरच्या घरी मला शिवणाची आवड होती. जे मी शिक्षण बी-एड आणि एम-ए केलं त्यामध्ये करिअर न करता माझा छंद व्यवसाय झाला. शिवण आम्हाला राजस्थानमध्ये मुलींना कुकिंग आणि शिवण यायलाच पाहिजे असं होतं. त्याच्यामुळे 5वी, 6वी, 7वी होम सायन्स सारखा एक विषय होता. त्याच्यात शिवण, कुकिंग असं असायचं. पण तेव्हा काय एवढं लक्ष दिलं नाही गेलं. पण माझ्या घरात माझे वडील, आई सगळ्यांना मशीन चालवता येत होती. आत्या वगैरे सगळ्यांना. तर ती गोडी लागली मला आणि 7वी पासून मी माझे स्वतःचे कपडे शिवतेय. आणि अच्छा. नंतरही मी आजपर्यंत मी माझे माझे शिवते. आता शिवण होत नाही, पण आहेत तेच मला आयुष्यभर पुरणार आहेत आता असं झालंय. आणि मुलीचेही लग्न होईपर्यंत शिवले मी. तर अच्छा. असं मग मी घरी मुलं झोपली, छोटी होती मुलं झोपल्यावर मग असे बाळंतुळे किंवा असं वेगवेगळ्या प्रकारच्या पिशव्या मी हातात बघायची लोकांच्या, कापडी पिशव्या. तर मग त्या बघून, बघून आवड असल्यामुळे मला असं बघितलं, की कुकिंगचं साधारण कळतं, की काय रेसिपी असेल, शिवणाचंही कळतं साधारण. मग जरा जुन्या ह्याच्यावर शिवून बघायचं. असं करत, करत बाळंतविडे, वॉल पीस, कुशन कव्हर थोडं डेकोरेट करायचं, कॉम्बिनेशनमध्ये हे करायचं आणि अशा 40 प्रकारच्या हळू पिशव्या तयार ठेवल्या मी. आणि मग शाळेत मुलं जायला लागल्यावर बालवर्ग ते 4थी तिन्ही मुलं माझी शिशुविहार शाळेत मराठी माध्यमात शिकली. मग 5वी ते 10वी गरवारे शाळेत डेक्कनला आणि 11वी-12वी गरवारे कॉलेज आणि 12वी नंतर तिघही COEPची इंजिनियर आहेत. माझा जावई, इथली सून सगळे इंजिनियर आहेत. मी आणि माझी धाकटी सून फक्त आर्ट्स ग्रॅज्युएट आहोत आम्ही. तर खूप छान. बरं हां. वाटलं ऐकून. तर माझी सून एम-ए सायकॉलॉजी ती अमेरिकेला स्टेट गव्हर्नमेंटमध्ये रिहॅब काउन्सिलर आहे सायकॉलॉजीमध्ये एम-ए असल्यामुळे. एम-एस केलं तिने तिकडे. हं. तर असं आहे. मग मी घरी ते असं पिशव्या, बाळंतविडे आणि असे काही-काही प्रकार करून 40 प्रकारची कॉम्बिनेशन्स आकार करून मी पिशव्या शिवल्या आणि आधी साठवल्या आणि मग प्रदर्शनात मला एका भाग घ्यायचा होता. पण दिवसभर बसायला जमणार नव्हतं आणि तिथलं टेबलही संपलं होतं. तर मग म्हटलं एकदा घरीच एखाद्या सुट्टीच्या दिवशी करूया. मग शाळेतले शिक्षक, पालक रोज शाळेत सोडणं आणणं मुलांना असायचं. मग असे कागदावर लिहून त्याच्या झेरॉक्स काढल्या आणि शाळेत वाटल्या आणि तेवढीच लोकं आली तर त्यांनी पहिल्याच दिवशी सगळ्या माझे 40ही पीस संपले आणि पुढे 6 महिने, वर्षभर पुरेल एवढ्या मला कारण मी एकटीच शिवत होते.
तर ऑर्डर मिळाली मला. मग ते मला बरेच दिवस काम पुरवलं. पुन्हा प्रदर्शन ठेवावंच नाही लागलं मला. अरे आणि वा. शिवाय मी लोकांचं कापड घेऊन फक्त ज्या फोल्डिंग बॅग असतात सिंगल हँडवाल्या अंगच्या बंद असलेल्या, त्या मी अशा चायना सिल्कच्या साड्यांचं वगैरे अनयूज ते मी लोकांचं कापड घेऊन बाकी माझ्याच कापडाचं शिवत होते. मग लोक विचारायला लागली, "आम्हाला शिकवाल का?" मग एक 5 पिशव्यांचा पॅटर्न तयार करून तोही क्लास घेतला. मग कापड त्यांचं पण कॅनव्हास, झीप, बटणं वगैरे काही लागलं तर ते मी कारण ते होलसेलमधनं मी आणत होते. त्याच्यामुळे ते क्लासही केला. आणि आधी नर्स स्टॉपला आमचा टेरेस फ्लॅट होता रेंटल. मग 90मध्ये आम्ही कर्वेनगरला आलो, तेव्हा गार्डन फ्लॅट होता. तर शेतकऱ्याची मुलगी असल्यामुळे मला झाडं, झुडपं ह्याची खूप आवड होती. तर 30-40 कुंड्या होत्या आणि म्हणूनच आम्ही गार्डन फ्लॅट प्रेफर केला. कारण कुठे ती झाडं लावणार, पण नशिबाने मिळाला. प्रत्येक वेळा नशिबाने मला तशी चांगली साथ दिली आहे हा, म्हणायचं. तर खरंच मग अगदी छान आहे. तर मग गार्डनमध्ये मी ते सगळे जमिनीत शिफ्ट केलं. तर आपली नेहमीची फुलझाडं आणि एक वेजी पॅच आपलं हर्बल पॅच तयार केला. तिथे विड्याचं पान, गवती चहा, ओली हळद, आंबे हळद आणि हे बेझिल, रोजमेरी असं काय काय लावलं आणि मजा केली. मग लोक पुन्हा ती रोपंही मागायला लागली. तर मी त्याच्यातनं आणि पॅशन फ्रूट एक लावलं मी जमिनीत. तर त्याला खूप भयंकर फळं आली. 8-10 वेल लावले होते. तर लागले म्हणजे ते आपोआप आणि जमीन सकस होती त्याच्यामुळे भरपूर फळं आली. मग ते आता वाया घालवायची सवय नाही. काय करायचं? मग त्याचा पल्प काढला आणि कॅनिंग सेंटरवर जाऊन विचारलं तर त्या म्हणाल्या, "पल्प काढून आणा आणि मग मी करून देते त्याचं सरबत." तर इतकं सुंदर सरबत अननस, संत्र आणि आंबा असं साधारण कॉम्बिनेशन केल्यावर कसं फ्लेवर असेल तसा हो, फ्लेवर असतो त्याचा. तर खरे. सर नंतर फोटो दाखवतील त्याच्यात आहेच माझ्या पिशव्यांचं आणि या बागेचेही फोटो. तर विड्याचा वेलही माझा जमिनीत लावला आणि त्याला भिंत आणि ऊन सगळं व्यवस्थित मिळाल्यामुळे तो 4थ्या मजल्यापर्यंत गेला. तोही युनिक होतं. येता जाता सगळी लोक एवढा मोठा कसा झाला म्हटलं माहित नाही देवाची कृपा. त्यालाही चांगली जागा आणि पाणी वगैरे मिळालंय म्हणून छान वाढला. तर हा, असं मग विड्याच्या वेलाची कलमं लोकांना तुकडेही भरपूर दिले आणि बियाही दिल्या पॅशन फ्रूटच्या. पण ते काय तेवढं निगुतीने करायला पाहिजे. मग मग ती रोपं पण केली. एक अमरावतीचे एक लोक गृहस्थ आले आणि तिकडे संत्र्याचं सरबत करतात तसं त्यांचं म्हणणं होतं त्याला ॲडिशनल फ्लेवरला हे घालू आम्ही किंवा वेगळं करू. तर आम्हाला रोपं द्याल का? तर त्यांना 1000 रोपं करून दिली मी अरे वा. पॅशन फ्रूटची. तर असे अनेक उद्योग म्हणजे उद्योगातनं उद्योग किंवा बसायचं नाही म्हणून जे समोर येईल विचारेल त्याला नाही नाही म्हणायचं असं आणि घरी बसून करता येत होतं. तर असंही केलं. तर अशा प्रकारे माझा पिशव्या आणि हे सगळं चालू असताना मला स्कूल युनिफॉर्मची ऑफर आली. तर मी फ्रॉक वगैरे शिवू शकते. तेव्हा पूर्वी कॉटन आणि केसमेंटचेच युनिफॉर्म आणि ठराविक पांढरा शर्ट, खाकी पॅन्ट किंवा फ्रॉक म्हटलं तर ग्रीन, ब्लू असे ठराविक हल्लीसारखं प्रत्येक शाळेचे, प्रत्येक वर्गाचे वेगळे नसायचे. मग मी ते मुलींचे युनिफॉर्म शिवले, पण मुलांचे शिवायला माझ्या मशीनवर त्रास आणि तेवढी सफाईदार पण मला शिवता येत नव्हतं शर्ट, पॅन्ट. मग मी शेजारच्या एका कर्वे रोडच्या दुकानात विचारलं, की "मला द्याल का तुम्ही असे 25-30 पेअर्स पाहिजेत?" तर ते म्हणाले, "हो, देतो." मी स्वतःच म्हणाले, "मी डिस्काउंट देईन 20% तुम्हाला." म्हटलं, "नेकीवर पूछ-पूछ, चांगलंच आहे." मग त्यांनी 20% दिलं. मग मी 10% प्रॉफिट घेऊन त्या शाळेला म्हणजे त्याच मार्केटच्याच किमतीत पुरवले. मग त्यांना ते सगळं आवडलं आणि त्यांनी 10वी पर्यंतची ऑर्डर घ्या आमची म्हणाले. म्हणजे जेवढी नवीन मुलं येतील त्यांच्याकडनं ते लोकं पैसे घ्यायचे
आणि मग त्यांना पहिल्या वर्षी युनिफॉर्म म्हणजे सगळ्यांचे सारखे असावेत म्हणून. मग नंतर कुठूनही घ्या. पण ते नवीन ऍडमिशन सुद्धा 400-500 असायच्या. मग एवढं मला घरी जमणं शक्य नव्हतं. मग मी येलो पेजेस आणि असं बघून मॅन्युफॅक्चरर्स शोधले. तर ते तर किंमत किती म्हणजे कल्पना करता येणार नाही इतकी कमी किंमत होती. आता सांगायला हरकत नाही. म्हणजे 100ला 200ला आम्ही 2 ड्रेसचे पेअर केजीचे विकत होतो. तर ते 100ची पेअर मला 50ला पडायची. मग पालकही खुश. मग मी त्या मॅन्युफॅक्चरर्सना क्वालिटी चांगली ठेवायची असं सांगितलं. ₹2 जास्त घ्या. मग त्यांना बॅच लावून मग किंमत कमी करता येत नाही कारण मग त्यांना वाटतं क्वालिटी चांगली नाही. मग बॅच लावून पट्टा लावून असं ॲडिशनल द्यायला लागले की ज्याला त्यांना अजून ₹10-15 खर्च करावे लागायचे. त्याच्यामुळे खूप माझंही समाधान मिळालं, पालकांनाही समाधान. आणि मग शाळेला डोनेशन वगैरे ते तर सगळीकडेच चालतं. ते आपल्यालाही द्यायलाच पाहिजे, एखाद्या संस्थेला द्यायला काही हरकत नाही. मग ते सगळं असं झालं. मग 20 एक वर्ष केला हा बिझनेस. पहिली 2 वर्ष लॉस नाहीच झाला. अगदी 5% वगैरे प्रॉफिटमध्ये म्हणायला हरकत नाही. आणि शेवटली 2 वर्ष पुन्हा मला आता मुलं अमेरिकेला गेली तिघही आणि पुढे कोणी व्यवसाय बघणार नाही म्हटल्यावर मी जरा स्टॉक कमी कमी करत आणला होता. तर मग तो संपला आणि ऑड स्टॉक काही राहिला. तर तो शेवटी मी वनवासी कल्याण आश्रम आणि सिंधुताई सपकाळांच्या इकडे हडपसरला आश्रम आहे, तिथे जाऊन देऊन टाकला त्यांना. तर असं माझा तो युनिफॉर्मचा हे झालं. मग त्याच्यानंतर घरी बसून करायचं काय? मग मी नाशिकला योग विद्याधामचा योग शिक्षकचा डिप्लोमा केला. 3 रेसिडेन्शियल कोर्स होता. 3 परीक्षा होत्या. एक शरीरशास्त्र, दुसरं योग प्राणायाम आणि तिसरं कसं शिकवाल ते BEd सारखं. मग घरी क्लासेस घ्यायला लागले. मग आता मी ठरवलं होतं आपण पैसे कमवायला काही नाही करायचं. आता आपण समाजाकडनं बरंच घेतलंय तर त्याचं देणं म्हणून फुकट शिकवायचं. मग योगासनं, कोणाला पिशव्या पिशव्या मग मी शिवून शिवून असं ठेवायची. आणि घरी नारळाचं झाड होतं. मग कोणी आलं की एक नारळ एका पिशवीत घालायचं. कोणाला तुळस, कोणाला विड्याचा वेल, कोणाला पॅशन फ्रूटच्या बिया असं काही लागलं तर द्यायचं. असं कोविडच्या काळात पण मी राहिलेल्या तुकड्यांचे जे अनयूज ब्लाउज पीस त्याचे मी असे रोज 10 मास्क शिवायची आणि असे 300-400 मास्क शिवले. अरे जोपर्यंत मला बापरे! मिळत नव्हते. आणि अच्छा. ते Facebookवर टाकलं मी की कोणाला हवं असलं हं, तर हं. घेऊन जा. तर किती पैसे? म्हटलं पैसे काही नाही. फक्त किती जेंट्स, किती लेडीज? कारण जेंट्सना जरा तसे कलर आणि लेडीजना प्रिंटेड वगैरे असे होते. मग ते यायचे. तर मी माझ्या ग्रिलच्या दारातनंच एक पिशवीत नारळ, 4 लोक आहेत तर 4 मास्क असं घालून खिडकीतनं ग्रिलच्या दारातनं पकडून द्यायचे. तर तोही म्हणजे मला समाधान देऊन गेलं, बाकी काही नाही. आणि लोकांनी योग्य वेळी जेव्हा बाहेर काहीच मिळत नव्हतं, तेव्हा उपयोग झाला त्याचा. तर असा माझा नोकरी, व्यवसाय छान मला आर्थिक गरजही होती आणि बौद्धिक गरज पण होती. बुद्धीला खाद्य हवं होतं, तर तेही मिळालं आणि घरी बसून मुलांकडे लक्ष देऊन झालं सगळं. हां, सगळंच त्यामुळे म्हणजे इनोव्हेटिव्ह होतं तुमचं काम अगदी. हां, अगदी इनोव्हेटिव्ह काम केलंय तुम्ही. म्हणजे जसं समोर संधी आली त्याला मी नाही म्हटलं नाही. हां, काय थोडे प्रयत्न केले की जमतं. आणि हां. जे आवडीचं होतं त्याच संधी आल्या साधारण. आता मुलांच्या शाळेचं आणि ह्याचं म्हणायचं तर आर्थिक गरज होती कारण बरेच वर्ष मला सिंगल पेरेंटिंग करावं लागलं. तर त्याचंही मला दुःख नाही कारण समाजात अनेक लोक आहेत की वेगवेगळ्या कारणांमुळे की काय कोणाची बदली होते, मर्चंट नेव्ही, आर्मी किंवा काही आजारपण एका जोडीदाराला येतं. असं अनेक कारणामुळे बऱ्याच लोकांना करावं लागतं. आणि फक्त बायकांनाच नाही, पुरुषांनाही सिंगल पेरेंटिंग करलेले मूव्ही बघितले. आपल्याच मंडळात एक चांगलं उदाहरण आहे. मी आता सलगर साहेबांनी बरेच हो, केले प्रयत्न. करेक्ट. तर त्याच्यामुळे असं करतात लोकं.
हम्म. पण म्हणजे पडल्यावर आपण आता म्हणतात ना, परिस्थिती बदलता येत नाही तर मनस्थिती बदलायला पाहिजे. बदलावे खरे. आणि मग तरच आनंद मिळतो. नाहीतर रडत तरी संकटाला सामोरं जायचं, नाही तर हसत, मग हसत गेले बरं. तर असं माझी पॉझिटिव्ह वृत्ती होती. पण हल्ली हल्लीच जरा एन्झायटी आणि हे सगळं सुरू झालंय जरा. मग मी मुलांना म्हणते, का झालं असं? तर मुलं मला म्हणतात की तेव्हा तू 70 वर्षाची 75ची नव्हती, आता 75ची झालीये, शरीरालाही मर्यादा आहेत ना काही, असं समजावतात. म्हणजे तर हो, हो, हो. सपोर्टिव्ह आहेत चांगली. तर मग मुलांचंही काही फारसा खर्च न करता शिक्षण झालं. अमेरिकेला मुलगी तर लग्न करून गेली, पण मुलं त्यांना ट्युशन वेवर, असिस्टंटशिप असं सगळं मिळाल्यामुळे, पण तरी जायचं वन वे तिकीट आणि पहिल्या एका टर्मचा, कारण सगळं सोशल सिक्युरिटी, बँक अकाउंट होईपर्यंत लागतं. तर तेवढंच मला करावं लागलं. पण त्यांनी 1-1 वर्ष जॉब केला होता, त्याच्यामुळे थोडे त्यांचेही साठले होते, थोडे मी मदत केली. असं सगळं छान झालं. तर असं म्हणजे सिंगल पेरेंटिंग, मुलांचं शिक्षण सगळं व्यवस्थित पार पडलं. आता माझ्या पार्किन्सन बद्दल सांगायच्या आधी सपोर्ट ग्रुपचं सांगू का, नाही पार्किन्सनचं आधी माझं पण सांगते? आधी तुमच्या पिशव्या वगैरे बघूयात का? हो, चालेल. मग आता हा. हे विड्याचे वेल, पॅशन फ्रूट हा. आणि हे आणि मी अजून एक छंद, लेखनही करते. माझा अक्षरमाला नावानी ब्लॉग आहे, हा. त्याचाही एक फोटो आहे त्याच्यात. हा. आणि मटाला मी आर्टिकल्स, काय कविता, हा हे पॅशन फ्रूट, हे मास्क. हा हा, खालती पॅशन फ्रूट आहे. हा हा. पॅशन फ्रूट आहे. तर ते वरती मास्क आहेत का? मास्क आहेत वर. अच्छा अच्छा आणि अच्छा. हा पुढचे हे माझं अक्षरमाला नावानी जे ब्लॉग आहे कवितांचा, हा तो हा. ब्लॉग मी अमेरिकेत असताना माझी इथली सून ती म्हणाली की हम्म. पेपरलेस करूया, आता कोण वाचणार, पुस्तक घेणार, आणि वाटलं तरी ते रद्दीत जातं सगळं. अच्छा तर अच्छा. हा मग मी असा ब्लॉग तिनेच तयार करून दिला आणि त्याच्यावर मी टाईप करते. आणि हे माझ्या बागेतली फुलं अरे वा. एकदा सगळी एका सीझन मध्ये सगळी एकत्र आली. हा, आणि हा सगळं पॅशन फ्रूट, विड्याची पानं, नारळ नारळ सगळं पिकलं. आणि सीझनची फुलं सगळी, हा. ब्रह्मकमळही भरपूर आली. अरे वा. आता आजूबाजूला रिडेव्हलप झाल्यामुळे ह्या पॅशन फ्रूटचा ज्यूस आहे. हा. ऑरेंज ज्यूस सारखं कॅनिंग करून आणलं. हा ते विड्याच्या तुम्ही पाना, छान सजवून ठेवलाय अगदी वेलीने. फोटो फोटो काढायचा म्हणून मग त्याची पानंही कळावीत ना कशी असतात, हा. म्हणून मग त्या वेलाचीच पानं बाजूला ठेव. आणि हा विड्याचा वेल 4थ्या मजल्यापर्यंत गेला होता. अरे बापरे. लोक येता जाता, काकू तुमची बाग आम्हीच एन्जॉय करतो. म्हटलं कोणाला तरी आनंद देतीये ना, मग चांगलंय. आणि बरोबर. मग हे हळद, आंबे हळद, पिवळी हा. हळद, हे पॅशन फ्रूटचा वेल आहे. हा हा हा. ब्रह्मकमळासारखीच पानं असतात आणि फुलंही हो. तशी, फक्त हम्म. पांढरटसर असतात आणि ब्रह्मकमळाची जांभळी असतात. हा. ब्रह्मकमळ नाही, कृष्णकमळ, हे ब्रह्मकमळ. करेक्ट. तर हा असं ब्रह्मकमळ आहे. हा. हे ब्रह्मकमळ आहे. हो. हे माझा तो हर्बल पॅच आहे. हळद, अच्छा. बेझिल, कोरफड आहे. कोरफडही खूप लोक घेऊन जातात. आता अच्छा. ह्या गौरी गणपती, नवरात्र, विड्याची पानं भरपूर नेतील. हा. तरी गेल्या वर्षी मी वेल कापला आणि दरवर्षी कापते, कारण खूप मोठा होतो मग. हा. तर माझ्या पिशव्या आता हा. खूप नाहीयेत, पण आता ट्रेमर्समुळे एवढं शिवता येत नाही. फाईन नाही शिवता येत मग ते, पण तरी 6 महिन्यापूर्वीपर्यंत शिवत होते मी जरा. अच्छा अच्छा. मग ते तरी थोड्या तुम्ही घेऊन, FTI मध्ये घेऊन आला होतात रेडिओ हो स्टेशनला हो येताना. हो, ते तिथे मला आरजेंना दिली, सगळ्यांना दिल्या. आता द्यायची आपल्या मंडळात, पण काही अजून द्यायच्या. आता पुढच्या छान. वेळेस भेटू तेव्हा घेऊन येईन मी. हे कच्ची कुशन वर्क पण कव्हर आहे. केलंय तुम्ही. हा कच्ची वर्क, पॅच हो, वर्क. कच्ची वर्कची मी शाल, माझी भाची, माझी मुलगी, बेडशीट, मोती टाक्यानी बेडशीट, कच्ची वर्कनी शाली, अरे असं वा. मग ते टीव्ही बघता बघता करायचं, शिवण फावल्या वेळात करायचं. अच्छा तर अच्छा. हे माझे जुने फोटो आहेत. हे तेव्हा मी प्रदर्शनाच्या वेळेस फोटो काढले होते ते आहेत. आता ह्या नाही शिवत मी एवढे. साधे आता ते रिंगचे बटवे आणि ती सिंगल बनियान टाईप पिशवी त्या जास्त शिवते.
तर अच्छा. हे सगळं असं बाग आणि शिवण आणि असं सगळं जेवढे सापडले फोटो तेवढे हे केले. हो, हो. तर असं माझा तुम्हाला 2021 नंतर एसेन्शियल ट्रेमरचा त्रास सुरू हो, झाला हो, हो. आणि तर आता हां, आतापर्यंत म्हणजे त्यानंतरचा नुसता पार्किन्सन्सचा प्रवास कसा आहे? कारण तुम्ही तर पूर्ण अगदी पॉझिटिव्ह आहात. आहे. हां. तर 2000 पर्यंत मला म्हणजे 2021 पर्यंत म्हणजे लॉकडाऊनचा पिरियड गेला. मला हं. एकही गोळी नव्हती. म्हणजे आता गर्व झाला की काय असं वाटायला लागतं मला. की म्हणून ही शिक्षा दिली आहे का काय? असं समाधान मानायचं दुसरं काय काहीतरी. तर 21 पर्यंत काही नव्हतं. तर अच्छा. मग 21चा लॉकडाऊन संपला आणि मला थोडं चक्कर आल्यासारखं आणि जरा हे वाटायला लागलं आणि हां. अंगठा थोडा थरथरतोय डाव्या हाताचा असं वाटलं. म्हणून अच्छा. मी सगळं चेकअप आधी करू कारण तेव्हा मग बरेच दिवस दवाखाने बंद असल्यामुळे अपॉइंटमेंट मिळत नव्हती. हो, पण मग हो. आमचे एक फॅमिली फ्रेंड आहेत त्यांना दाखवलं. तर ते अच्छा. म्हणाले, "नाही बीपी वाढलाय, पण असं काळजीसारखं नाहीये. उगीच भटकू नका इकडे-तिकडे जास्त." म्हटलं बरं. आणि मग प्रॉपर फिजिशियनची एम-डी फिजिशियनची अपॉइंटमेंट मिळाली होती, पण 8 दिवसांनी. मग तेव्हा जा म्हणजे मी वेगळं औषध देत नाही असं ते म्हणाले. ते अच्छा. गायनोकॉलॉजिस्ट आहेत, पण आमचे फॅमिली फ्रेंड आहे. आम्ही बरेच वेळा हक्काने जातो त्यांच्याकडे. अच्छा, अच्छा. हां. तर मग ती अपॉइंटमेंट मिळाल्यावर डॉक्टरांनी मी दोन्ही सांगितलं, की चक्कर आली वगैरे असं जरा चक्कर आल्यासारखं. मग हां. ते शुगर-बिगर सगळं कोलेस्टेरॉल सगळं नॉर्मल होतं ई-सी-जी. पण मग बीपी निघालं मला हाय बीपी. म्हणजे अच्छा, खालचं 80 बरोबर होतं, पण वरचं वाढलेलं होतं. तर अच्छा. मग त्याच्यावरची गोळी सुरू केली. मग ते म्हणाले, "दोन्ही हात चेक केले तर डाव्या हाताला आहेत, कळतायत. उजव्याला आहे, पण जस्ट थोडं कळतंय म्हणजे नाडी बघितली तर. पण मला उजव्याला नव्हतं जाणवत. मग ट्रेमर्स पण आहेत, पण ह्याच्यावर तसं म्हटलं तर रिव्हर्सेबल नाहीये आणि आत्ता अगदीच कमी प्रमाण आहे, तर आपण बीपी कंट्रोलमध्ये करू आणि मग ट्रेमर्सवर देऊ. तर 2 वर्ष काहीच वाढ झाली नव्हती. म्हणजे अच्छा. 21-22 पर्यंत मी काहीच ट्रेमर्स करता औषधं घेतली नाही. बीपीच कंट्रोल व्हायला थोडा वेळ लागला, पण झालं म्हणजे. असं खूप पण नव्हतं. हल्लीच कोणाला आकडा सांगितला तर म्हणते, "हो, एवढ्यात तर आम्ही आरामात फिरतो." हो, पण ठीक आहे. कोणाला कमी ह्यानी त्रास होतो आणि वेळेवर घेतलेलं बरं. करेक्ट. तर मग 23 मध्ये माझं उजवा हातही थोडा हे व्हायला लागला. म्हणून मग मी माझ्या फिजिशियनला विचारलं, की काय कोणाला दाखवायचं हे पण माहीत नव्हतं, की हे कशाशी संबंधित आहे. म्हणजे बरं. हात थरतो, तर ऑर्थोपेडिकला दाखवायचं का काय एवढंही माहीत नव्हतं. आणि वडिलांना, काकांना पण तेव्हा काही एवढं डॉक्टरकडे जाण्याची आणि ही पद्धत नव्हती आणि ते रुटीन वर्क करत होते. मग त्या हं. म्हणाल्या, "न्यूरोलॉजिस्टची अपॉइंटमेंट घ्या." मग मंगेशकरमध्ये पुजारींची घेतली आणि मग त्यांच्याकडे दाखवलं आणि सांगितलं असं-असं आहे. तर हं. ते म्हणाले, की "पहिला प्रश्न तुमच्या घराण्यात कोणाला आहे का?" म्हटलं, "हो, वडील, काका त्यांचा हालायचा हात." तर काकांनी तर ते हे होते ट्रान्सलेटर होते हायकोर्टात. तर रिटायर झाल्यावर कामं करायचे ट्रान्सलेशनची. मग त्यांनी एक रायटर ठेवला होता. ते सांगायचे आणि ते लिहायचे. म्हणजे होतं हात शेक हां. होणं, सही बदलणं हे सगळं होतं. अच्छा, तर अच्छा. मग ते म्हणाले, की हे पार्किन्सन नाहीये, इसेन्शियल ट्रेमर्स म्हणतात त्याला. अच्छा. तर म्हटलं, "काय फरक आहे?" तर ते म्हणाले, "तुम्हाला काय करायचंय पार्किन्सनची माहिती मिळवून आता." तर हे औषधं त्यांनी काही दिली. एन्झायटी होती आणि एन्झायटीमुळे बीपी आणि हे ट्रेमर्स वाढतात माझे. जरा काही एखादी बातमी. इतके अप मी पचवलेत, पण आता काय ते आता मुलं म्हणतात तसं स्वीकारायचं, दुसरं काही हो. नाही. तर मग आता दोन्ही हाताला व्हायला लागलं आणि आपल्या ग्रुपचा मी त्या ओघात सांगते, की ग्रुपचा मला खूपच उपयोग झालाय. मी ग्रुप जॉइन केला 1-1.5 वर्षापूर्वी शमाताईंचं पुस्तक वाचून. तर मला आपल्या ग्रुपमध्ये जी चर्चा होते, की काय-काय कोणाला फ्रीजिंग होतं, रिजिडिटी आणि कॉन्स्टिपेशन
तर ही पण लक्षणं आहेत हे मला माहीतच नव्हतं. पार्किन्सन किंवा ट्रेमर्स म्हणजे फक्त हात हलणं एवढंच माहीत होतं मला. तर मग ते फक्त ट्रेमर्सची औषधं सुरू होती. पार्किन्सनवर काही नव्हतं असं. पण मग हे आता गेल्या 6 महिन्यात मला असं आरती झाल्यावर प्रदक्षिणा स्वतःभोवती घालतो, तर मला फिरायला पटकन यायचं नाही, त्रास व्हायला लागला. पाय असा चिकटल्यासारखा. म्हणजे पाय दुखतोय, गुडघा दुखतोय, काही नाही. पण का नाही उचलता येते? म्हणजे मेंदूची ऑर्डर घेत नाही, असं माझं मला लक्षात आलं. पण ह्या ग्रुपवर सगळं वाचल्यामुळे, की हे पार्किन्सनचीच एक चिन्ह आहे हे, लक्षण आहे, असं लक्षात आलं. तर मग मी पुन्हा डॉक्टरांकडे, फिजिशियनकडे गेले. आता ते फिजिशियन बिनीवाले, त्यांची बायको हे आहे न्यूरो, तर तेच मला ट्रीट करतात पुजारींच्या ह्याच्याप्रमाणे. अच्छा. तर मग ते म्हणाले, की आता हे प्रॉपर कारण थोडी लाळ गळणं, बोलण्यात थोडं जरा घसा बसणं असं सुरू झालं होतं. मग मी त्याच्याकरता होमिओपॅथी पण सुरू केलं. तर त्या होमिओपॅथीनी घेऊन मला लाळ गळणं आणि घसा बसणं ह्याच्यावर फरक पडला. तो कसा कळला आता फरक, की आता कुठलं औषध दिलंय त्यांनी पार्किन्सन काय? पण मध्ये 8 दिवस माझं औषध संपलं आणि मग आणायला गेले, तर ते गावाला गेले होते. तर महिनाभर घेतलं नाही गेलं, तर माझी लाळ गळणं आणि घसा जरा बसायला लागला. तर त्याच्यावरनं मला कळलं, की ह्याला इफेक्ट चांगला होतोय परिणामी औषधाचा. अच्छा, अच्छा. तर तेही असं नाही तर कळायला, की काय कुठल्या सिम्प्टमवर हे काम करतंय असं कळत नव्हतं ना. बरोबर. मग ते मी औषध घेते आणि होमिओपॅथी म्हणूनच मी पूर्वी शिकले होते, की सगळ्याच साखरेच्या गोळ्या. आता कसं असतं हे काय असतं? वेगवेगळ्या रोगांवर एकच गोळी कशी काम करते गोल-गोल साबुदाण्याची. पण मग ते साखरेच्या गोळ्यांवर ते आम्ही जे 2 महिन्याचा कोर्स केला त्याच्यात वेगवेगळ्या औषधांची मदर टिंचर असतात वेगवेगळ्या पोटॅन्सीची ती घालून आणि देतात. दिसायला दिसल्या तरी त्यातली औषधं वेगळी असतात. तसं 12 क्षार शिकले त्याच्यात आपलं शरीर 12 क्षारांनी बनलेलं आहे आणि त्यापैकी एकही क्षार कमी किंवा जास्त झाला तर आपल्याला त्याच्याशी संबंधित रोग उद्भवतो असं त्यांचं तत्व आहे. पुष्प औषधीचं सगळी दुखणी मनाकडून शरीराकडे जातात. तर लोक विचारायची काय ऍक्सिडेंट झाला तर काय करायचं मग? ते काय मनाचं तर नाही म्हणे मन स्ट्रॉंग असलं तर तुम्हाला ऍक्सिडेंटची काय सर्जरी औषधं ती लवकर लागू पडतात असं थोडं बेसिक शिकायला मिळालं आणि त्याच्यावरचा विश्वास वाढला. तर मग ते होमिओपॅथीचं मी घेते. डॉक्टर खरे म्हणून आहेत डहाणूकरच्या त्या दुसऱ्या सर्कलला तिथे. आणि मग एक 6 महिन्यापूर्वी मी बिनीवाल्यानं सांगितलं, की असं-असं होत आहे. तर ते म्हणाले त्यांनी मग चेंज केलं. इसेन्शियल ट्रेमर काढून आता पार्किन्सनच आहे हे. म्हणजे ओव्हरलॅप झालंय आता हे प्रॉपर सगळी लक्षणं. तर मग त्यांनी तेव्हा अर्धी गोळी सिंडोपा. मी हे पुस्तकात आणि ह्याच्यावर की मला काहीच माहित नव्हतं. माझी औषधं वेगळीच होती आणि सिंडोपा सगळे म्हणतात. तर ते म्हणाले ते पार्किन्सनवर आहे. तुम्ही अर्धी देऊन बघू आपण कसा फरक. तर मला थोडा फरक जाणवला. म्हणजे ट्रेमर्सवर नाही मला थोडा फरक घेतल्यावर मला ग्रुपमुळेच कळलं, की 40 मिनिटांनी फरक पडतो, 1 तासाने नाहीतर माझं आणि मग ते ऑफ टाईम, ऑन टाईम हे खूप नॉलेज मला तुम्ही स्थापन केलेल्या ग्रुपमुळे मिळाला आणि तुमचे सगळ्यांचं कार्यकारी मंडळाची मी खूप आभारी आहे. एवढं चांगलं काम करताय. तर मग ते म्हणाले, की मग आत्ता गेल्या महिन्यापासनं एक अर्धी सकाळी आणि अर्धी दुपारी. तर ते म्हणाले, "सकाळी अशा वेळेला घेत जा, की तुमची अंघोळ, थोडं कुकिंग, कपडे बदलायला त्रास नाही होणार. म्हणजे 2 तास नॉर्मल राहायला जरा कमी ट्रेमर्स आले तर." तर मी तसं घेते आणि संध्याकाळी एकदा घेते. म्हणजे मग जरा वॉकला जाणं, संध्याकाळची काही कुकिंगची तयारी एकदाच करते मी. बाई आहे, पण तरी स्वयंपाक पाणी मी जसं फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये म्हटलं, तसं आपलं पोळ्या त्या करतात, भाजी चिरून देतात, मग मी फोडणीच टाकते. फोडणी करून गॅस बंद करते आणि मग भाजी टाकते. असं म्हणजे मग त्रास नाही. आणि अजून एक सांगायचं म्हणजे मला जड 2-3 किलो कांदे बटाटे उचलले तर हात नाही एवढा माझा हालत. पण
हलक्या वस्तूंनी हलतो जास्त. तसंच दूध उतरवताना 1.5 लिटर पण दूध मी सांडशीने उतरवलं तर नाही होत मला. कारण हं. अंगठा आणि बोट एकत्र आलं की सुरू होतं लगेच धाड, धाड, धाड. अच्छा. अंगठा पण त्याशिवाय तर होत नाही. पण सांडशीला ते दोन्ही चिकटत नाही ना, हो. पहिलं बोट. तर मग तेव्हा नाही होत. मग मी सांडशीने उचलून काउंटरवर किचनच्या ठेवते आणि तिथून माझी डिश भरून घेऊन मग डायनिंग टेबलवर जेवते. तर अच्छा. असं एक त्या ट्रेमर्सचा आता सिंडोपा सुरू केली आहे. पण त्यांनी ट्रेमर्स माझे फारसे जाणवण्याइतके कमी नाहीये. पण फ्रीजिंग आणि जे प्रदक्षिणा घालताना एकदम किंवा घड्याळ बघायला सुद्धा असं मागे एवढी मान करता येत नव्हती. तर ते जरा रिलॅक्स झालंय. आणि होमिओपॅथीत आम्हाला आर्निका म्हणून एक मसल रिलॅक्स करता एक औषध दिलं होतं त्यांनी जो आजीबाईचा बटवा. मग असं कुठे बाहेर जायचं असेल, लग्न कार्य, मंडळात वगैरे, तर हं. मग मी ते घेऊन टाकते आधी किंवा खूप दगदग झाले तर ते घेते. तर अशा प्रकारे आणि 5 फॉस घेते रोज. कॅल्शियम च्या गोळ्या वगैरे 8 दिवस घेते, बंद करते. असं अच्छा. मग मध्येच 5 फॉस 15 तर 5 फॉस म्हणजे ते 5 क्षार आहेत जे शरीराला हं. मेंटेन करायला गरजेचे. तर असं सगळं हे करते आणि शिवाय आता हे कॉन्स्टिपेशन वगैरे म्हटलं, तर त्याच्यावर मी पूर्वीपासून अळीवाची खीर अधून-मधून हिमोग्लोबिन मेंटेन ठेवायला घ्यायची. तर ते पण रेचक आहे. त्याच्यामुळे मग अळीव 1 चमचा भिजवून आणि त्याच्यात दूध, साखर घालून घेते. उन्हाळ्यात उष्ण पडतं म्हणून तुळशीचं बी घेते तेव्हा मग. आणि मग गरम दुधात तूप घालून वगैरे आपले हे जे घरगुती उपाय जे सगळ्यांना माहिती आहेत साधारण, कोणाला कशाचा उपयोग होईल. तर ते घेते, मनुका खाते आणि मला गोडाशिवाय जेवण पूर्ण झाल्यासारखं वाटत नाही. तर डॉक्टर म्हणाले, "गोड खायला हरकत नाही तुम्हाला, काही शुगर नाहीये, पण तूप जातं त्याच्याबरोबर, कोलेस्टेरॉल नका वाढवून घेऊ." म्हणून हं. मग मी खजूर, सीडलेस खजुरात सुकामेव्याची पावडर, तूप घालून, साखर नाही घालत आणि ते भरते आणि मग ते फ्रीजमध्ये डबा भरून ठेवते. मग ते खाते किंवा मग मोर आवळा करून ठेवते, मोर आवळा खाते. म्हणजे असं हेल्दी, गोड पण हेल्दी असं. हं. उन्हाळ्यात गुलकंद किंवा हे आपलं तुळशीच्या बिया. हां, तुळशीच्या बिया हां. आणि लिंबू सरबत मला फिजिओथेरपिस्टकडे मी एकदा गेले होते ह्याच्याकरता, सायटिका करता. तर हां. ती म्हणाली, "लिंबू सरबत पीत जा रोज." ते सांगितलं की नाही माहीत नाही मी. नाही कारण सांगितलं नव्हतं. सांगितलं ना? नाही, नाही, नाही. हां. कारण तिचं म्हणणं ट्रेनी होती ती खरं, पण मला इतकं पटलं तिचं म्हणणं. ती हं. म्हणाली, "कॉर्पोरेशनकडनं पाणी फिल्टर होऊन येतो. पुन्हा आपण फिल्टर बसवतो. तर त्यातले क्षार नाहीसे होतात आणि आपण पाणी भरपूर प्या." तर म्हटलं, "मी भरपूर पिते. मला इतक्या वेळा वॉशरूमला जावं लागतं, हं. की नको वाटतं, पण प्यायला तर पाहिजे." तर म्हणे, "नाही, ते पाणी चालूच ठेवायला जावं लागलं तरी." हं. पण तुम्ही लिंबू सरबत रोज 1 चमचा साखर आणि थोडं मीठ घालून म्हणजे क्षार मेंटेन होतात. तर ते घेतल्यापासून माझे क्रॅम्प येणं कमी झालं. नाहीतर अरे! कॅल्शियम घ्या, ई व्हिटॅमिन घ्या, त्यांनी नाही, पण ह्यानी माझे क्रॅम्प येणं कमी झालं. ते एक अच्छा. अनुभवाचं आहे म्हणून मी सांगतेय मुद्दाम, हो. की बाकी तर ॲलोपॅथी डॉक्टरकडे जातात सगळेच, औषधं घेतात, प्रत्येकाची वेगळी. पण हे अपाय पण नाही करणारं आणि सहज होणार आहे हे सगळं. तर असं सगळं करते. तसंच कुटजारिष्ट, विडंगारिष्ट म्हणून आयुर्वेदिक औषधं आहेत. तर लूज मोशन झाली, कधी वाटलं तर कुटजारिष्ट आणि जरा असं साफ नाही होत असं वाटलं तर विडंगारिष्ट घेतलं की होतं. तर असे काही प्रयोग मी करत असते घरच्या घरी. आणि बाकी हे 5 फॉस, आर्निका हे चालूच आहे आणि खऱ्यांचं औषध घेते. रोज एक केळं खाते कारण ते ब्रेनला पण चांगलं आणि पोट साफ व्हायला पण चांगलं. तर रोज एक केळं खाते मी. तर असे सगळे चालू असतात माझे प्रयोग. आणि व्यायामाचं म्हणाल तर पुन्हा आपला ग्रुपचा नाव आल्याशिवाय राहतच नाही, यायलाच पाहिजे आणि तर जोगळेकर मॅडमचं मेमरी त्यांनी घेतलेली मेमरी टेस्ट त्याच्यात नॉर्मल आलं.
पण कळलं ना आपण कुठे आहोत आणि हेही होऊ शकतं त्याच्यामुळे खरंय. मेमरी लॉस. तसंच फिजिओथेरपिस्टची टीम आली होती. त्यांनी वेगवेगळे प्रयोग करायला 8च्या आकड्यात चाला, उलटे आकडे मोजा आणि खुर्चीवरनं उठ-बस करा वगैरे असं. तर त्याचा मला आत्ता स्टिफनेस वगैरे करता त्याचा खुर्चीवरनं नाहीतर कमोडवर बसायला सुद्धा मला त्रास. पटकन एकदम खाली बसलं जायचं. तर मग त्याचा खूप उपयोग होतो. तर हे सगळे व्यायाम अजिबात चुकवत नाही. प्राणायाम तर करतेच करते. कारण एक मी ते ब्रह्मविद्याचाही छोटा कोर्स केला. तर अच्छा. त्याच्यात प्राणायामाला महत्त्व आहे आणि पण ते प्राणायाम वेगवेगळे पीटी सारखे हात म्हणजे हातपायांची हालचाल करून ते करायचं. म्हणजे तो घेतलेला ऑक्सिजन वेगवेगळ्या अवयवात पोचावा अशा पोझिशनमध्ये ते करायला लावतात. तर त्याचंही योगासन प्राणायाम तर करतेच, पण याचाही चांगला उपयोग झाला. मग जसं जेवतो तसं कंटाळा करत नाही. पण होतं कधी लग्न कार्य, बरं नाहीये, आता परवा सत्यनारायण होता, ते केलं जात नाही. पण मग बाथरूममध्ये अंघोळीच्या वेळेस तरी निदान थोडे 5 मिनिटं प्राणायाम करायचं. झोपायच्या आधी करायचं असं किंवा थोडे वॉर्मअपचे व्यायाम करायचे. उलटं चालणं, लांब-लांब प्रयत्नपूर्वक पावलं टाकणं, असं सगळं पाठीवर झोपून सायकलिंग केल्यासारखं असं करते सगळं. आणि आवाज बसू नये म्हणून स्तोत्र मोठ्यांदी म्हणते मी. तर त्याचाही मला फायदा झाला आणि चूळ भरल्यासारखं अंघोळ करतानाही तोंडात पाणी घ्यायचं असं पाणी घेऊन तर भरतोच आपण, पण पाणी नसताना पण असं करायचं. म्हणजे मग हे लाळ गळणं वगैरे कमी होतं आणि इथला गाल आणि तोंडाची शक्ती वाढते स्नायूंची. मेन स्नायूच असते. तर असं सगळा माझा तो 21 ते आता 26 पर्यंतचा प्रवास आहे. आता ट्रेमर्सचाच मला जरा हे आहे, ट्रेमर्स कमी होत नाहीयेत त्या मानाने. पण बाकी औषधांनी थोडं रिजिडिटी हेच सगळं फ्रीझिंग हे कमी झालंय जरा. तर असा माझा हा प्रवास. आणि आता संस्थेबद्दल सांगायचं तर काय, मी फिल्म इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमातही सांगितलं, की एक संस्था स्थापन केली की लोकांचा विश्वास बसतो. तुम्ही काय कार्य करता, लोकांना सांगता येतं. म्हणजे तुम्ही तर करताच, तर तुमच्यासारखे अजून करणारे कोणी असले तर त्यांनाही प्रोत्साहन मिळतं, की ह्या संस्थेत आपण काहीतरी काम करावं. नाहीतर कुठेतरी काम केलं आणि त्याचा काही उपयोग नाही झाला तर बरं नाही वाटत. आणि आमच्यासारखा उपयोग करून घेणाऱ्याने कळतं ना, की अशी संस्था आहे आणि एवढं मोठं काम करतायत. तर आम्हालाही निम्म दुखणं तिथेच कमी होतं आमचं. आणि खरंच खूपच उपयोग झाला आणि तुम्ही सगळे कमिटी मेंबर इतके प्रेमळ आणि सगळ्या बाजूने आधार देणारे. तुम्ही काल परवा सुद्धा मला थोडं टेन्शन की काय होणार आलं होतं, पण तुम्ही म्हणालात की काही नाही, प्रश्नोत्तरासारखं संवादासारखं बोलायचं. आणि मुलंही म्हणाली, "काय ती काय परीक्षा नाहीये तुझी किंवा कोणी तुला ओरडणार नाहीये." तर खरं. असं ही खूप मानसिक बळ देता. मानसिक बळ हे खूप महत्वाचं असतं. आणि तुमचा अजून एक प्रश्न होता, की अशी संस्थेची काही गरज आहे का? तर अवश्य आहे. एक संस्थाच स्थापन केली, की त्याची सुसूत्रता, काही नियम असतात, काही त्यांचे प्रयोग असतात. तर ते पुढे एक नवीन फळी तयार करताना बेसलाईन तयार असते त्यांना. त्याच्यामुळे मग ते अनुभवाचे बोल त्यांच्या गाठीशी असतात. नवीन फळी यायलाच पाहिजे आता पुढे-पुढे. आणि मग आम्ही सांगतो कोणी नवीन भेटलं तर, की तुम्ही हे जॉइन करा. मी ते गद्रे म्हणून त्यांना सांगितलं. तर मग त्यांनी जॉइन केलंय. सुश्रुत गद्रे मला वाटतं नाव आहे त्याचं. आणि त्याचे वडील त्यांनी जॉइन केलंय. तर मला तर खूपच उपयोग झाला. आणि जसं म्हणतात देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत राहावे, घेता घेता देणाऱ्याचे हातच घ्यावे. तर मी लहान होते तेव्हा हे माझ्या घरात सगळे आधी मुंबई पुण्याला राहिलेली सगळे माझे आई वडील नंतर तिकडे गेले ते. तर त्यांना हे सगळं माहित होतं, पण मी हिंदी मीडियम आणि लहान वय त्याच्यामुळे मला असं वाटायचं हे गमतीची गोष्ट आहे, की काय गोड लागलं म्हणून मुळापासून खायचं असं झालंय, तर हातच घ्यावे काय? पण मग जसं वय वाढतं तसाला आपल्याला कित्येक स्तोत्र, अध्यात्माचा सुद्धा अर्थ कळतो तसं मला नंतर कळला, की आपण ते त्यांची जबाबदारी आपण घ्यायला पाहिजे.
त्यांचे हात बनून आपण काम करायला पाहिजे असं. तर मग असंही लोकांना प्रोत्साहन तर तुमचं चांगलं काम बघून. तर मला खूप ह्या संस्थेबद्दल आदर आहे आणि म्हणजे एक श्रद्धा आहे मला, की एक चांगलं कुटुंब मिळालं आणि मला इतके सिम्प्टम्स असतात आणि इतकी माहिती कळते ह्याच्यावरनं, की खूपच मला उपयोग झाला. मग मी ती जी फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये कविता म्हटली होती, ती मे बी सगळ्यांनी ऐकली नसेल, तर ती दाखवू का वाचून मी? हो, नक्की, नक्की. पुन्हा वाचून दाखवते. हो, नक्की. हां. चालेल. मी महाराष्ट्र टाइम्समध्ये पण छोटे-छोटे आर्टिकल म्हणजे की प्रवास वर्णन म्हणा, की चांगला अनुभव, वाईट अनुभव प्रवासातला, रेसिपीज आणि हे सिंगल पेरेंटिंगवरचं आर्टिकल होतं, तेही मी पाठवलं होतं. तर अशी छोटी आर्टिकल आणि असं पाठवत असते. तर मी एक म्हणतात ना, उजव्या हाताने केलेले कार्य कळू नये डाव्या हाताला. ना अर्थार्जन ना प्रसिद्धीची हाव, खरे समाजकार्य म्हणतात याला. शुभार्थी शुभंकरसाठी कितीतरी सभा संमेलने आणि धावाधाव, तरी वागण्यात असतो सदा विनम्र भाव. येथे मिळते तज्ज्ञांकडून पिढीविषयीचे शास्त्रीय आणि अनुभवलेले ज्ञान. धोक्यांपासून सावध होता येते आणि आजाराच्या स्वीकृतीचे लवकर येते भान. शुभार्थींना मासिक सभेतून गवसे आनंदी सकारात्मक ऊर्जा आणि संस्थेच्या मार्गदर्शनाचा वाटे मोठा आधार. त्यासाठी संस्था आणि सर्व कार्यकारी मंडळाचे सदस्यांचे खूप खूप आभार. आता एक छोटी कविता मी परवा 21 ऑगस्टला आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिवस झाला असं कळलं मला हो, पेपरमध्ये. हो. करेक्ट. एक 2 चारोळ्या त्या वाचते आणि मग आजच्या दिवसाकरता एक केलीये ती वाचते चारोळी. ज्येष्ठ नागरिकांना आधी ज्येष्ठ व्हायच्या आधी वानप्रस्थ आश्रम असतं. तर त्याच्यावर एक छोटी. ज्ञानीजनांचे ऐकावे वचन एक, संसारी राहून पेलाव्यात जबाबदाऱ्या अनेक. जसे खमंग पौष्टिक रुचकर भोजन बनवी सुरेख, अंगी न चिकटे काही, काही निर्लेप भांड्याची मेख. अलिप्त असावे कुटुंबात राहून, आंब्याच्या बाठीसारखे कशाला घ्यावे बरबटून. चिपकूत राहून बी नाही का घेत काही चिकटून. तसेच देऊ घेऊ आनंद वानप्रस्थात आश्रमात राहून. तर सर्व ज्येष्ठ नागरिकांना ज्येष्ठ नागरिक दिनाच्या बिलेटेड शुभेच्छा. आता थोडं ज्येष्ठ नागरिकांवर 4 ओळी पूर्वीच्या ब्लॉग मधल्याच घेतल्या आहेत मी कॉपी पेस्ट. भुकेच्या आधी स्वयंपाकाची, अंधाराच्या आधी दिवाबत्तीची तयारी करतात. उतार वयासाठी आर्थिक नियोजन हे हल्ली बरेच लोक करतात. पण जबाबदारीतून मुक्त झालो, मोकळे झालो या आनंदात काही लोक मोकळ्या वेळेचे नियोजनच विसरतात. मग रिकामपणे नको नको ते विचार सतावतात आणि त्यांना मनाला दुखणी घेरतात. अशा वेळी छंद जोपासावे, निर्लेप निरीच्छ मनाने जमेल तेवढे इतरांच्या उपयोगी पडावे, म्हणजे उतरतीचे दिवसही चांगले जातात. आता आजच्या दिवसाकरता एक कविता. अजून काही राहिलाय का आपला मुद्दा? नाही, नाही. सगळे क्लिअर झाले. तर वाचा. आजच्या दिवसाकरता अजून एक छोटी केलीये. हां. आपण जाणतोच योग्य आहार, व्यायाम, विश्रांतीने निरोगी राहते जीवन. तरी चोर पावलाने पिढीचे झाले आपल्या घरी आगमन. नशीब, शरीर यंत्राची नैसर्गिक झीज का अनुवंश याचे होते मग विवेचन. कारण काहीही असो, सकारात्मक आणि कृतिशील राहून आपण सगळे यावर करूया मात. ध्यानी ठेवू एकच वचन. आशेचा किरण तेवत ठेवू सदा, करून परमेश्वराला नमन. तर सगळ्या पीडी ग्रुपच्या शुभार्थी शुभंकर सगळ्या मंडळींचे धन्यवाद आणि प्रेमळ उत्साही या कार्यकारी मंडळाचे विशेष आभार. मला आयुष्यात कधी वाटलं नव्हतं की मला असं झूमवर येऊन यूट्यूबवर येईल किंवा रेडिओ स्टेशनवर मला बोलायला मिळेल. पण म्हणजे
ते नाहीये महत्वाचं, पण तरी त्याच्यामुळे ते एकत्र असलं तर कोणाला तरी दाखवून त्याच्यापासून प्रेरणा घेता येते, हे महत्वाचं आहे. म्हणजे आता आपल्याला प्रसिद्धीची हाव वगैरे ह्या वयात नसते, करेक्ट. पण हा, तरी पण त्याचा प्रचार व्हायला चांगली मदत होते. हो. खूप धन्यवाद, तुम्ही सगळ्यांनी इतकं काम करताय. तर आम्हालाही फुल नाही फुलाची पाकळी काही करता आली तर प्रयत्न करतो आम्ही, पण जमेल तेवढं आता. तर असं खूप आहे. सुंदर. म्हणजे तुमचे विचारांचे, तुमच्या करण्या कर्तृत्वाची वेगवेगळी आयाम आज आम्ही बघितली आहो आसावरीताई. खूप काय छान वाटलं. अक्षरशः म्हणजे एक आयडियल शुभार्थी कसा असावा, असं मला तरी वाटलं, की आज मी पाहिला आणि अर्थातच सर्वांनी पाहिला. याची मला म्हणजे तुमची एक जी निष्ठा आहे, की तुम्ही लेखन करता, कविता लिहिता, आर्टिकल्स लिहिता, रेसिपीज तुमच्या आहेत आणि अ, तब्येत सांभाळण्यासाठी ब्रह्मविद्या, व्यायाम, योग, प्राणायाम यातलं कुठलंही तुम्ही सोडलं नाहीये. प्लस उलटं चालणं अ, आणि स्तोत्र म्हणणं, हे सगळे तुम्ही फॉलो करता. इतकं खरंचच म्हणजे ती एक निष्ठेने केलेला हा एक म्हणजे तुमचा कर्तृत्वाचा भाग आहे, ज्याच्यामुळे तुम्ही पॉझिटिव्ह पण आहात आणि ॲक्टिव्ह पण आहात जीवनामध्ये. हे छान वाटलं, खूपच बरं वाटलं. आणि तुम्ही संस्थेसाठी पण भरभरून बोललात आणि आणि संस्थेबद्दल तर मला अजून बोलायचं आहे, पण माझा कंठ दाटून आला. असं झालं की इतकं चांगली आहे संस्था आणि स्पेशली मला खूप योग्य वेळी त्याचा उपयोग झाला आणि हां. मानसिक आधार मिळाला, त्याची लक्षणं कळली आणि त्याच्यामुळे मला सावध होता आलं की हं. आपल्याला काय करायला पाहिजे आधी, म्हणजे खूप सिरियस कुठलेही सिम्पटम व्हायच्या आधी काय करू शकतो आपण. करेक्ट, तर करेक्ट. खूपच, आणि तुम्ही सगळे इतके प्रेमळ, आणि जसं मी कवितेत म्हटलं तसं अजिबात गर्व नाही कोणाला, इतके डाऊन टू अर्थ सगळेजण आणि सांभाळून घेणारे, सगळ्यांना प्रोत्साहन देणारे, त्याचे खूप खूप धन्यवाद. आणि सगळे शुभार्थी शुभंकर पण आपले ग्रुपवर खूप छान मजा करतात, अगदी रांगोळ्या, कुकिंग आणि चित्र, सगळ्यांना म्हणजे माझा नमस्कार आहे की इतकं असून सुद्धा एवढं करतात. पण आता मला ट्रेमर्सचा जास्त त्रास आहे, बाकी जरा कमी आहे इतरांपेक्षा हं. असं वाटतं. अच्छा. त्याच्यामुळे आणि याचं सगळं श्रेय मी तरी शेंडे साहेब, पटवर्धन साहेब आणि करमरकर सर यांना देते आणि त्यानंतर श्यामलाताई आणि शोभनाताई. त्यामुळे शोभनाताईला तर मार्गदर्शन. साष्टांग दंडवत आहेत, इतक्या तर प्रेमळ, आणि सगळ्यांनाच आहे तुम्हाला, पण हो, तुमच्यामुळे आता पुढची फळी चांगली तयार हो आणि तुमच्या अंडरच ट्रेनिंग मिळो त्यांना, असे तरुण पिढी हो, ही शुभेच्छा करते मी. खूप आणि छान वाटलं काही अक्षरशः. म्हणजे तुम्ही मेडिसिनमध्ये पण बायफर्केट करून सगळंच पाळता. हो हो ॲलोपॅथी आहे, होमिओपॅथी आहे, हो हो आयुर्वेद आहे, बाराक्षर आहे. हो. सगळ्यांचा तुम्ही उपयोग करता. त्यात म्हणजे तुमची सूक्ष्म दृष्टी दिसून आली. हे छान वाटलं, की सगळ्या रीतीने म्हणून मी म्हटलं, की वेगवेगळे आयाम तुमच्या विचारांचे आणि तुमच्या कामाचे. यातनं सगळं हे दिसून आलं. मंडळी, तुम्हाला कोणाला काही प्रश्न विचारायचे आहेत का सावरीताईंना? 5 मिनिटं देऊ आपण. हो. कारण तुम्ही भरपूर बोललाय, तुम्हाला थकायला झालं असेल नाही नाही, बहुतेक. थकायला नाही, छान वाटलं मला उलट. हं, हं. ही एवढी संधी तुमच्यामुळे मिळाली मला. आणि जरा टेन्शन येतं वयाप्रमाणे, का काय प्रयोगशील आहेत. एन्झायटी काय त्याला खूप आता. प्रयोगशील आहेत. हा, प्रयोगशीलतेचं त्यांचं कौतुक मला करायचं होतं. प्रत्येक हां. गोष्ट प्रयोग करून बघतात. हे खरोखर त्यांच्याकडनं घेण्यासारखं आहे. मला खूप त्यांचं कौतुक वाटतं आणि त्यांची मुलाखत त्यांनी छान झाली. आणि तुम्ही म्हटल्यासारखं ताई, आशाताई, की शी इज अ रिअली रोल मॉडेल ऑफ कसा शुभार्थी पाहिजे, हे रोल करेक्ट. मॉडेल आहेत असं मला वाटतं. अगदी, अगदी आयडियल शुभार्थी.
आणि सलगरनी त्यांना पाहिलंय ना प्रत्यक्ष. हो हो आकाशवाणी त्या रेडिओच्या कार्यक्रमाच्या वेळी अगदी प्रत्यक्ष गाठभेट हो झालीये. हो सलगर त्यामुळे त्यांना साहेब आणि आणखीनच जास्त किरण लक्षात आलं असेल. किरण साहेब आणि सलगर मला साहेब. पण तुमचं कौतुकच करायचंय प्रश्न विचारण्याऐवजी की किती सुंदर तुम्ही सगळं तुमचं जीवन पहिलं पण आणि कुठंही कटुता नाही, काही नाही, शांत आणि स्वतः लोकांना आनंद देणं, आपण आनंद घेणं, ही वृत्ती आहे ना, ती तुमची पार्किन्सन्स कंट्रोलमध्ये ठेवायला खूप उपयोगी पडेल. अगदी तुमच्या बरोबर. मनातनच लोकांसाठी काहीतरी करायची जी भावना आहे ना, हो हो ती खूप चांगली म्हणजे त्याचा उपयोग पार्किन्सन्सला कंट्रोल ठेवायला खूप होतो. ते मला आणि खूप छान झालं तुमचं. एक हा. ठहराव आहे तुम्हाला. अगदी शांतपणे तुम्ही सगळं सांगितलं, केलेल्या गोष्टी कुठेही त्याचा हे न करता म्हणजे खूप आव असं आव नव्हता. कशालाही आव रडगाणं न गाता हां. सगळं जे जीवन जगलात तुम्ही ते खूप छान आहे. आणि तुम्ही एकट्या राहून पुन्हा मुलांशी व्यवस्थित संबंध ठेवणं, हो सगळे हो रिलेशन रिलेशन बांधून ठेवणं, हो हो हे सगळं तुम्ही खूप छान केलेलं आहे म्हणजे. ते माझी मुलंही सपोर्टिंग आहेत आणि हवं तेव्हा अगदी मला 100% खात्री असते की ते नक्की मला एकटं सोडणार नाहीत. पण मग जरा स्वतंत्र राहिलं की नाहीतर मग मदत घ्यायची खूपच सवय होती बसल्या बसल्या. कधी मला सवयच नाही पहिल्यापासून पाणी दे रे, रिमोट दे रे वगैरे असं म्हणायची. पण हां. तरी मग कधीतरी असं होतंच ना की आई नका तुमचा हात हलतोय तर स्वयंपाकाच्या इकडे नका करू तुम्ही. हो, मग हो. माझ्या घरी मी करत असते कुकर, खिचडी, भाजी फोडणीस टाकायची, आधी चिरून ठेवायची, फोडणी करून बंद करायचा गॅस आणि मग हळूहळू टाकायची कारण वेळ लागतो ना, मग जळायला नको. असं सोल्युशन आपली आपली इच्छा असली की मार्ग निघतात. करेक्ट. पण माझे बिल्डिंगवालेही 36 वर्ष मी एका बिल्डिंगमध्ये राहते, मेन रोडवर बिल्डिंग आहे, सगळं जवळ आहे. तर ते तुमच्यासारखी मला वेळोवेळी म्हटलं ना, जसे हे मिळाले मनुष्यनिर्मित अडचणी आल्या तसं देवदूत पण मला वेळोवेळी मार्ग दाखवायला. तर अरे वाह! तुमच्या क्या बात है! देवदूतांपैकीच तुमचा ग्रुप पण देवदूतांचा ग्रुप आहे. तर कुटुंब माझं बिल्डिंगवाले, शेजारी पाजारी, दुकानवाले पण मी अमेरिकेत गेले तर लगेच आल्यावर काकू काय अमेरिकेत गेला होतात का दिसला नाहीत कारण हं. 36 वर्ष राहते आणि ग्राउंड फ्लोअरला आहे त्याच्यामुळे छान मी प्रयत्न रोहिणीताई याला सामाजिक भांडवल म्हणतात, की अशी हो, काय होतं, की लोक संबंध ठेवत नाहीत आणि ऐनवेळी गरज पडली की मग कोणी उपयोगाला येत नाही. हो तर तुम्ही ते छान केलेलं आहे. सामाजिक भांडवल पण भरपूर निर्माण केलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला मदत होत राहते म्हणजे हो इतरांची. हो ते आहे. हं. देवावर विश्वास आहे आणि कर्माच्या सिद्धांतावर विश्वास आहे. मग आत्ता का झालं असंही प्रश्न विचारणारे असतात. तू जर सगळ्यांचं म्हटलं गेल्या जन्मीचं असेल ना माझं तेही भोगल्याशिवाय आपल्याला नाही. हे आपण उपभोग घेतो चांगल्या गोष्टींचा तर ह्यालाही हो, सामोरं हो, हो. जायला पाहिजे. तुमच्या मुलाला मुलाला काही सांगायचंय? आलो सांगायचं आहे आलो का? असेल तर म्हणजे मुद्दाम येतो आहे. कंपल्शन नाही. नाही पण मी ठेवलं अर्चित होतं. अर्चितलाही बोलू असं ये आलोक तू ये. आणि आनंद त्यांना खूप झाली ना धन्यवाद. त्यांनी घडवून आणला तुमचा हा. हो नाहीतर हो तुम्हाला हे होतं ना प्रॉब्लेम, हो की तो इतकं छान झालं पण केवळ तांत्रिक ह्याच्यामुळे इंटरनेट ते नाही राहिलं असतं. आणि हे सगळं सेटिंग मला म्हणजे आता मी कविता टाईप करणं ईमेल स्काईप सगळं करते पण तुम्ही पण ऑफर दिली की हो. तुमची सोय नसली तर माझ्या घरी आहे पण मी सांगावंसं वाटतं मला की किती मनाचा मोठेपणा आहे. आलो हा ये. पण सुर्वेने आमच्या घरी येऊन केलं होतं. हो ना हा हा आलो नमस्कार. मुलगा हां. ये. नमस्कार. 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 तर छान तुम्ही हे आयडिया आल्या. त्यांना घडवून तांत्रिक हे दिल्यामुळे त्यांना आम्हाला आज इतकं सुंदर त्यांचं जीवन सगळं आणि ऐकता आलं. त्या कसं काय पार्किन्सनशी लढतात. तुम्हाला धन्यवाद. कारण नाही, नाही. त्यांना त्या म्हणत होत्या की नाही येत आणि मी म्हटलं होतं त्यांना आमच्याकडे या. पण तुमचं घर जास्त जवळ आहे आणि ते तुम्हाला वेळ हवा होता ना, तर हो. तो तुम्ही दिलात त्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला काही सांगायचं आहे का आईच्या एकूण आजाराबद्दल किंवा तुम्हाला काय वाटतं? हो, आईबद्दल एकूण तिच्या आई हां, पर्सनॅलिटीबद्दल. हो. आय थिंक तिच्यासारखी आईसारखी पॉझिटिव्ह पर्सनॅलिटी आणि ऑप्टिमिस्टिक पर्सनॅलिटी
मी बघितलीच नाहीये. म्हणजे खरंच. त्यांनी आता सांगितलं खरंय, असेल अगदी की खरंय. ही संकटं आली तर खूप पॉझिटिव्ह राहावं. पण गेल्या 2-3 वर्षात जेव्हापासून हे सुरू झालं तेव्हा तिचा कॉन्फिडन्स खूप कमी झाला हां. आणि निगेटिव्हिटी आली नुसत्या विचाराने, की आपण इंडिपेंडेंटली एवढे वर्ष राहिलोय, आता डिपेंडन्सी येणार. ज्याच्यामुळे जी निगेटिव्हिटी आली, ती बरीचशी हा ग्रुप जॉइन झाल्यावर कमी झाली. कारण जे अच्छा. आता आम्हालाही ते कळणं अवघड आहे. म्हणजे एक्सटर्नली बघून कळतं, पण ज्यांनी ते एक्सपिरियन्स केलंय त्या एक्सपिरियन्स वरून शिकून काय केलं पाहिजे किंवा काय नाही हे तिला कळलं. सो ती म्हणजे शी लुक्स फॉरवर्ड टू अटेंडिंग दिस ग्रुप सेशन. तर त्यामुळे ती पॉझिटिव्हिटी परत आलीये त्याबद्दल तुम्हालाही सगळ्यांना थँक यू. आणि तुम्ही सगळ्यांनी तुमची शिक्षण स्कॉलरशिप मधून केले हो, हे त्या हो. इतक्या अभिमानाने सांगतात त्याचं मला तर खूप कौतुक वाटलं. हो. थँक यू, अक्षरशः. थँक यू. हो. आणि आणि समन्वय संस्कार पण छान त्यांचे मिळालेच असणार नक्की. म्हणजे त्या हो. इतक्या हे आहेत ना विचारी आणि हो. हो, अगदी, नाही, अगदी. ते तर नुसतं शिक्षणात पुढे न्यायचं नव्हतं, तर सुसंस्कृत करायचं होतं मला मुलांना आणि एक चांगलं आदर्श नागरिक म्हणून घडवायचं होतं, की आपली समाजाला, कुटुंबाप्रती जबाबदारी आहे असं कळावं एवढंच. तर ते देवाने ऐकलं आणि तुमच्यासारखे देवदूत आणि मिळत राहिले कुटुंब, त्याच्यामुळे शेजारी-पाजारी सगळ्यांची मदत झाली. तुमच्या ब्लॉगची लिंक ग्रुपवर टाका. हो, ब्लॉगची लिंक ग्रुपवर हो, टाका. हो. सगळे टाकते, बघतील कविता. हो. टाकते. हो. हं. चालेल, चालेल. चालेल. धन्यवाद. आणि कोणाला काही विचारायचंय का थांबूया? त्यांनी इतकं सगळं सांगितलंय ना, मला वाटतं हो. विचारायला काही ठेवलंच नाहीये. करेक्ट, करेक्ट. उलट विचारायला धाडच होत नसेल की आम्ही हे करत नाही आणि हे कसं विचारावं असं. धन्यवाद. नंतर कधी वाटलं तर ग्रुपवर पण विचारू शकता काही हो वाटलं. ना, काही हरकत नाही. बरोबर हो, आहे. चालेल. तर मंडळी अतुल दादा आणि तुमचे आशाताई, शोभनाताई आणि सगळ्याच सदस्यांचे खूप खूप आभार. अतुल दादाही खूप काम करतात म्हणजे ते आणि त्यांची टीम. हो, तर एवढा वेळ देणं सोपं नसतं समाजाकरता, पण तुम्ही सगळेच खूप वेळ देता. तर खूप आभारी आहे तुमची आणि सगळ्या ग्रुपची. चालेल. सवरीताई आम्ही खूप आभारी आहोत तुमच्या आणि आमच्या शेंडे ताई आणि शोभनाताई, श्यामलाताई, मृदुलाला आज थोडं संस्थेचं काम होतं. हो, ती बिझी होती, आता आली असेल पण. त्यामुळे त्यांचेही किती थँक्स सांगू हे कळत नाही आणि सगळ्यांपेक्षा जास्त तुम्ही म्हणतातच आहे अतुलजी. हो ना. ते ते तर एवढा वेळ देतात, एवढं ॲडजस्ट करतात, सगळे हो, आपले खरंच आहे. फोटो ठेवणे वगैरे सगळी हो ना. तयारी करून ठेवतात. बरोबर आहे. हां, त्यामुळे त्यांचेही खूप खूप धन्यवाद आणि आपल्या सगळ्या शुभार्थी आणखीन शुभंकरांचे पण. हो, कारण ते नसते तर आम्हाला एक स्फूर्ती मिळाली नसती हे हो, सगळं काम करायला. तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत. तुम्ही देताय स्फूर्ती म्हणून आम्ही स्फूर्तीने काम करतो. हे देवाण-घेवाणच आहे ही आणि ती छान देवाण-घेवाण मैत्रीची आहे, प्रेमाची आहे आणि विश्वासाची आहे. एवढं सांगून मी आता हा कार्यक्रम संपला असं सांगते. धन्यवाद. नमस्कार. हं. सर्वेऽपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात् ॐ